मित्रांनी मैत्रिणींना नमस्कार। मी मतदान केल्यामुळे असा काय घंटा फरक पडणार आहे या देशामध्ये असं म्हणणाऱ्या सगळ्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे। हे बघा दोस्तांनो, आपल्या देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यावा हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि हा अधिकार आपल्याला या मतदानामधून मिळत असतो। तुम्ही जर इतिहास पाहिला ना तर इतिहासामध्ये लोकांना आपल्यावर कोणाची सत्ता असावी हे ठरवण्याचा अधिकार नव्हता। सत्ता कोण करायचं, एखादा राजा सत्ता करायचा, तो त्याची हयात असेपर्यंत मरेपर्यंत सत्तेवर राहायचा। तो गेल्याच्या नंतर त्याचा मुलगा, तो गेल्याच्या नंतर परत त्याचा मुलगा, आणि समजा याच्यामध्ये एखाद्या सैनिकांनी एखाद्या समजदार माणसांनी बंड केलं आणि नवीनच आपलं एखादं राज्य निर्माण केलं तर ती व्यक्ती राज्य करू शकत असे। पण आज तसं नाही आहे। इतिहासामध्ये कधीही कुणालाही जो अधिकार मिळाला नाही तो आज आपल्याला अधिकार आहे। आपल्यावर कोणाची सत्ता असावी, कोणी आपल्यावर राज्य करावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि हे आपण मतदानाद्वारे सिद्ध करत असतो। आता अशा प्रकारे सत्तेवर बसलेल्यांना हलवण्याची ताकद तुमच्याकडे आहे आणि जर तुम्ही त्या ताकदीचा उपयोग करणार नसाल तर तुम्ही खूप नासमज आहात हे लक्षात घ्या। पण आता तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला आहे म्हणजे तुम्ही नासमज नक्कीच नाही आहात, तुम्ही खूप समजदार आहात। आणि तुम्हाला माहिती आहे का, इतिहासामुळे सगळ्यात जास्त नुकसान नासमज लोकांमुळे नाही झालेलं आहे तर समजदार लोकांच्या निष्क्रिय राहण्यामुळे झालेलं आहे असं म्हणतात। याचं सगळ्यात जास्त उत्तम उदाहरण म्हणजे हिटलर। तुम्हाला माहिती असेल, हिटलर हा निवडणुकीमधनं निवडून आलेला चान्सेलर होता। जर जर्मनीमधल्या लोकांनी नाझी पार्टीला मतदान केलं नसतं, मेजॉरिटीने त्यांना निवडून दिलं नसतं ना, तर जगामध्ये दुसरं महायुद्ध झालं नसतं आणि लाखो लोकांचे बळी गेले नसते। शेवटी त्या हिटलरला आत्महत्याच करावी लागली कारण त्याला कळलं की आपण किती लोकांच्या मर्डरला कारणीभूत आहात। तर त्या काळामध्ये जर्मनीमधल्या असलेल्या काही समजदार लोकांना हे कळत होतं की ही व्यक्ती चांगली नाही आहे, पण त्यांना असं वाटलं की काय फरक पडणार आहे, मी मतदान न केल्यामुळे। त्यांनी मतदान केलं नाही किंवा तोच आता सगळ्यात जास्त नावाजलेला माणूस आहे म्हणून त्यालाच मतदान केलं। आणि अशा अहंकारी व्यक्तींनी या जगावर काय लादलं हे तुम्ही पाहिलेलं आहे। त्यामुळे चांगल्या लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे। सत्तेवर असणाऱ्या लोकांना जनतेची भीती राहावी म्हणून दर 5 वर्षांनी आपल्याकडे निवडणुका होतात। जर मतदानाची गरजच नसती तर दर 5 वर्षांनी निवडणुकच झाल्या नसत्या। तीच व्यक्ती सलग पंतप्रधान राहिली असती जसे पूर्वीचे आपले राजे महाराजे राहायचे। पण या लोकशाहीने आपल्याला एक अनोखी ताकद दिलेली आहे आणि या ताकदीचा आपण वापर केलाच पाहिजे। तुम्ही जर खरे देशभक्त असाल ना तर तुमच्या बोटावर उमटलेली जी शाई असते मतदानाच्या दिवशीची, ते तुम्ही देशभक्त असल्याचं खरं सर्टिफिकेट असतं। आता मतदान म्हणजे काही मतदानाच्या बूथवर जाऊन कुठलं तरी एक बटन दाबून येणं नाही आहे। मतदान हा कुठलाही मजाक नाही आहे, हा एक खूपच इम्पॉर्टंट डिसिजन आहे जे तुम्ही घ्यायला पाहिजे ॲनालिसिस करून। प्रत्येक व्यक्तीने तुमच्या भागामध्ये उभे राहिलेल्या सगळ्या उमेदवाराची विचारसरणी काय आहे, काम करण्याची ताकद काय आहे, त्या व्यक्तीचा अप्रोच कसा आहे, या देशाबद्दल त्यांचं आकलन कसं आहे, समोरची व्हिजन काय आहे, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी पाहून आपण मतदान केलं पाहिजे। आणि मित्रमैत्रिणींनो, हे मतदान म्हणजे बोटाला लागलेली फक्त शाई नाही आहे, हे एक खूप मोठं दान आहे। मतदान असं म्हणलेलं आहे। हे मत म्हणजे काय तर जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांच्याविषयीचं तुमचं मत, ते लोक कसे आहेत, कसा कारभार करत आहेत, सामान्य लोकांचा किती विचार करत आहेत, याच्या संबंधी तुम्ही काहीतरी तुमचं मत ठरवता आणि त्यानुसार त्याला पाडण्यासाठी किंवा तो नको आहे म्हणून त्याच्या विरोधात उभे राहिलेल्या अनेकांपैकी एकाची तुम्ही निवड करता। असं करून तुम्ही नवा चेहरा या देशासमोर आणत असता। नवा चेहरा येणं हे काही चुकीचं नसतं, नवे लोक आणले पाहिजे, कारण जे लोक नवीन असतात, जे नव्याने सत्तेमध्ये येतात की नाही, ते लोक तुलनेने स्वच्छ असतात, त्यांना त्यांच्या आतमध्ये देशभक्ती असते, त्यांना काहीतरी करायचं असतं। जे लोक वर्षानुवर्षे सत्ता उपभोगत आहेत त्यांच्यामध्ये एक निबरपणा आलेला असतो, त्यांना असं वाटतं की ठीक आहे, मी सत्तेमधून खाली जाणार नाही, त्याच्यामुळे मी काहीही केलं तरी चालतं। तर अशा निबर लोकांना खाली खेचणं हे खूप मोठं कर्तव्य आहे आपलं। आणि असं करून अशा या जुलमी लोकांपासून आपण या भूमीचं, या देशाचं रक्षण करत असतो। आणि जसे आर्मीमधले जवान या देशासाठी सेवा करत असतात ना, तीच खूप मोठी सेवा म्हणजे हे मतदान आहे असं मला मनापासून वाटतं। तर आता तुमच्या लक्षात आलं आहे की मतदान का करायला पाहिजे। हे मतदान करून आपण हे सिद्ध करत असतो की मीही या देशाच्या राज्यकारभाराचा एक भाग आहे। मतदान करून आपण आपल्या देशाच्या राज्यकारभारामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत असतो। आपण हे ठरवत असतो की माझ्यावर कोणी सत्ता गाजवावी, कोणाचे धोरणं, कोणाचे कायदे मला पटलेले आहेत,
किंवा मला पटेल असे कायदे कोण करणार आहेत? मतदान करून या सरकारचे धोरणं, कायदे, त्यांचे विचार यांच्यावर आपण डायरेक्ट इम्पॅक्ट करत असतो. मला असं वाटतं ही खूप मोठी जी देशभक्ती आहे ती आपण यंदा निभावलीच पाहिजे. पण आपण हे ठरवत असतो की माझ्या देशाच्या जडणघडणीसाठी कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे. जेव्हा आपण ठरवतो, आपल्याला जी व्यक्ती चांगली वाटते ती व्यक्ती निवडून येते, तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो की माझ्या मतामुळे हे झालेलं आहे. आणि तुम्ही निवडलेला उमेदवार जर निवडून नाही आला तरी तुमचं मत वाया जात नाही, कारण तेही काउंट केलं जातं की कोणाच्या विरोधात किती मतं पडलेली आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये किती शक्ती आहे हेही दिसत असतं. त्यामुळे आणि मित्रमैत्रिणींनो, आपण मतदान करून आपल्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत असतो. कसा? कारण आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता. तर ही ब्रिटिशांची जुलमी राजवट काढून टाकण्यासाठी अनेकांनी खूप काळ खूप मोठा लढा दिलेला आहे. हा लढा त्यांनी याच्यासाठी दिला की या देशामध्ये इथल्या लोकांनी ठरवावं की त्यांच्यावर कोणी सत्ता गाजवावी. या देशातल्या लोकांना मतदानाचा हक्क मिळावा. त्यांनी दर 5 वर्षांनी निवडून द्यावं की आपल्यावर कोणी सत्ता गाजवावी. याच्यासाठी या लोकांनी झगडा दिलेला होता. याच्यासाठी गांधीजी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांचं बलिदान आहे. आणि ह्या लोकांचा बलिदानाला सन्मान द्यावा म्हणून आपण मतदान केलं पाहिजे. आपण जर मतदान करणार नसू तर आपला यांच्याप्रती किती रिस्पेक्ट आहे हे आपण स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे असं मला वाटतं. तर यंदा नक्की मतदान करा. कोण तुमच्या जातीचा आहे, कोण तुमच्या धर्माचा आहे, कोणी तुमच्या खिशामध्ये पैसे टाकले, कोणी तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, कोणी तुम्हाला जेवायला दिलं, याचा विचार न करता मतदान करा. त्या लोकांनी हे सगळं देण्यासाठी त्यांना धन्यवाद द्या, प्रेमाने त्यांना मिठी मारा. मात्र तो माणूस जर चुकीच्या माणसाला सपोर्ट करणार असेल तर त्यांना मतदान करू नका. मतदान देशाच्या भविष्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी करा. हिटलरची गोष्ट लक्षात आहे ना?